झाकण लागतच नाही. ठेव ठेव मी नको घेऊन अरे झाकण लागतच नाही तुझं. धार आहे ना. दादा पण सुरीची धार कुठून आहे समजत नाही. दाखव जरा, दाखव दाखव सुरीची धार कुठे आहे जरा समजत नाही. हे बघ, हे एवढी आणि हे मोठी मोठी. चला ए हॅपी बर्थडे करा बिर्याणीचा. एक नंबर समय बघ. हॅपी बर्थडे. नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलोय रोहनच्या घरी आणि आज वाडीतले 4 वाघ एकत्र येऊन आम्ही करणार आहोत पार्टी. त्यातला एक वाघ आपल्या साईडला बसलाय. दाखवतो एक मिनटं. हा बघा पहिला वाघ. आणि आमचा सध्याचा आपला मोटिवेशन गुरु समीर जोशी. ह्याचा पण चॅनल आहे इंस्टावरती, नंतर आम्ही मेन्शन बॅक वगैरे सगळं करू खाली डिस्क्रिप्शनमध्ये. सबस्क्राईब करा. युट्यूबला पण आहे. हा युट्यूबला पण आहे. आता सध्याचा पार्टीची तयारी चालली इकडे. सगळं सामान वगैरे घेऊन आलेलं आहे. आम्हाला सध्या सगळं लेट सुरू समजतं. ब्लॉग वगैरे करायचे सगळं घेऊन आल्यानंतर. असो तिला दुसरे वाड्यातले उरले 2 तुम्हाला वाघ दाखवतो. ते काय करतायत ते बघूया. एक हा वाघ इकडे आहे आणि एक वाघ इकडे आहे. हा याला माहिती आहे रोहन घाणेकर. तो जरा इकडे काहीतरी. आणि हा सॉरी हा चौथा वाघ दाखवायचा राहिला शुभम घाणेकर. हे दोघं भाऊ आहेत. वाटत नाहीत, बोलण्यावरून तुम्हाला वाटणार नाही भाऊ आहेत. होय ना सांगा, बोलण्यावरून वाटणार नाही तुम्हाला भाऊ आहेत. असेच भाऊ आहेत. इकडे बघा सगळी तयारी चालू आहे. हे सगळं आमचे आचारी. अच्छा तुम्हाला चौथा वाघ दाखवा. हा पहिला वाघ, हा दुसरा वाघ, हा तिसरा वाघ, चौथा वाघ. इकडे बघा. आणि सॉरी आचारी पण इकडे आहे. आचारी पण मीच आहे सध्या, फक्त फोडणी काढण्यासाठी. बाकी हेल्पर माझे सगळे तिकडे. बघा हेल्पर इकडे किती बघा. 3 जण मिळाले बघा इकडे. 3 जण हेल्पर आपल्याला. वाघ खाणार आहे तर कोंबडी. तर चला आता तयारी करूया. पुढे कसं काय करायचं ते समजेल. आता प्लॅन आहे बिर्याणी करायचा. आजचा प्लॅन आहे बिर्याणी करायचा. बघूया कोण कसं खाणार ते मीच आहे. अरे हे बघ भाई लिंबू आहे की त्याच्यात पडलं काय. समय पडला बोलला. लिंबू सांगितलंच नाही. एकच लिंबू घेऊन आले. एकच फक्त एक. ते पण केवढंच आहे बघा. गॅस खाली गेला. तेच दोन तर दिला. आहेत, 2च आहेत फक्त. वाघाने कोंबडीची शिकार केलेली आहे. बघा कोंबडी शिकार करून कापून पण आणली. नॉर्मल टाकतो धुवायचं धुवण्यासाठी. बस बस बस. झाकण लागतच नाही. ठेव ठेव मी नको घेऊन अरे झाकण लागतच नाही तुझं. प्लॅन बसला आमच्याकडे जरा ऍक्टर चांगले द्यायचे त्यामुळे जरा आमच्याकडे खूप तिखट पण तिखट टाकून तिखट देऊन रे घेता. पीस पडेला चव्हाणसाठी 1.5 किलो चिकन आहे माहिती. कोण खायला आवडत काय माहिती. तू पीस खातोस. किती 4 पीस. उरलेलं उद्या रोहनलाच खावं लागणार आहे. रोहन उद्या चिकनला घेऊन जायला बरे. ओह माय गॉड. येत नाही तरी पण शुभम कांदा कापतो.
गिव मी मसाले प्लीज, गिव मी मसाले. हे आपलं चिकन रेडी आहे. ढवून चला. तुला पण फिरवायचं आहे. नको 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 नको. बाकी सगळे बाकी म्हणजे काय फोडणीवर टाकतात. आता आपण टाकणार आहोत तिखट. दिस इज कॉल्ड लाल मिरची. चला चला चला. सगळे 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 कापून टाक. आचार्यांकडून बघूया आपण. अँड दिस इज कॉल्ड हळद. हळद. काय मळी पुण्याला पण टाकायचं ना आपल्याला. बस हे कसं थोडंसं चवीनुसार मीठ. आपण नंतर कांद्यासाठी पण टाकणार आहे, त्यामुळे थोडंसं टाकूया आता कांदा फ्राय करण्यासाठी. सर एक काम कर, बरं असं तिकडे येतो. चिकन मसाला सगळं काम चालू आहे आपण त्याच्यावरती. आम्ही मसाल्याकडे जाऊ नका, आम्ही सगळे मसाले वापरणार आहोत, त्यामुळे एवढं काय डीपली बघू नका. हाताला लागेल हा सगळा टाकायचा. नको नको थोडंसं फोन घेऊन. तेवढं काय की नाही. बरं झालं. तो पण चिकनला लागणार पण नाही तो मसाला. चिकन मसाला पण टाकायचा खातूवाला. टाक सगळं टाक, जेवढे आहे तेवढं टाक. नंतर बघूया. चिकन भरपूर बोलण्या खाणार. ए शुभम टाक. इकडे मला सांगतो मी कापतो म्हणून घरी. बघूया शुभम कसा कांदा कापतो. अरे भाई एक साथ कापतोय की काय सगळे कांदे. बापरे एवढा तू. कापला पण त्याच्यावर सोडून ठेवलाय. कसं कापायचं सर? कसं कापायचंय? हातानं काप आपल्यालाच खायचं आहे. तुम्ही हे कोणासाठी आणलंय? हे काय त्याने खाऊन दिलं काय. खाऊन दिलं वाटतं, मास्क दिले नाही, फक्त वरचं खाऊन दिलं. कोंबडीच आहे ना. लोक पुढून पुढून तरी बोलत असेल ना. हे व्हिडिओ का करतात बोलत. नसेल एवढं नोटीस नाही करत. बाहेरचं काय दिसत नाही, आपल्या दिसत नाही. थांबा, आता असं दिसतंय. आता मागे की कॅमेरा. आता बाकी तर चल लाईट समोर पुढे आपण व्हिडिओ कॅमेरामध्ये दिसत होतं थोडंसं. आणि आपलं मॅरिनेशन रेडी आहे. कांदा कापून झालेला आहे का रे. ये ना आता. ये. सगळा झाला बघूया तरी. अरे बाप रे, हा एवढाच. मोठं काम केलेलं आहे शुभमने कांदा कापायचा. तुम शुभम नमन करूया. फक्त बारीक कप. हे सगळ्यात तो डान्स दाखव. हे सगळ्यात डान्स होऊन हे फक्त बारीक कप. फक्त बारीक कप. एवढा बसेल ना. त्याच्यापेक्षा बारीक असं. हा बारीक कप. आपलं एवढं जमत नाही बाकीचं कापायला. हे काय कापायचं आहे, हे डायरेक्ट काप ठीक आहे चालेल कापायचं. बाकीचं सामानचं कॉन्ट्रॅक्ट आहे. तू काही करू नको. हे अजून हे करायचं काय याच्यापेक्षा बाकी हां असंच ठेवायचं ना आता. हां असं ठेवायचं आहे. फक्त लांब कप. लागूच नाही. गाडी स्लो आहे. अरे असं कापून कसं लावलं शुभम. बारीक असा उलटा तू असा काप ना. मला उठ.
दर बस दर बस अरे पण आता इकडून कापते, आता इकडून कापते. माझी सवय आहे मला. अरे एका बाजूला- आता दाखव एक आणि try. त्याच्यात एक piece मोठा राहिला. try दाखव. एक ते piece मोठा बघ, असतो. ते पीस मोठं असतं त्याच्यामध्ये. हा आहे. एवढा बरोबर आहे. आणि हे तुझं बुडकं काढून टाके, बुडकं काढून टाकायचं असतं. होय. कडक असतं ते. कुठे टाकायचं? कुठं? चांगलं असे दोन भाग केले तर की ते काढून सांगितलं असतं टाकायचं. तुला. हे काय? तुम्ही नावं घेता कामावर. पुढे जा, काय भांडी घे. असं घ्यायचं. असा कापायचा असतो. हे बघ, आता बोट रेसिपी. टाकत नाही काय? हे आता घे. हे काय झालं? तुझं एक कर ना असं. आणि तू हा? आणि तू दर बस तुझं बघू. असं नाही, मी आमच्याकडे कामात नाही, आहे. त्याला माहिती. आमच्याकडे कामात बघतो. असं दाल बनवून कांदा बोलायचं. दाखवायचं. सगळं आहे. शुभम ते सर्व शुभम कसा बाबा असा वागतो. इकडून असं पहिला उलटा जातो असा. हा? असं म्हणजे एवढं करतो. तिकडून नंतर इकडं जातो तिथं. हे असं राहतो. मग कसं करतो? आणि एका बाजूला आणि एका बाजूला अरे, इथे try कधी येते? अरे, इथे बस. रोहन दाखव तुझी कला दाखव. हा असं मोठा झाला ना. मग तसंच ठेवायचं. चालतं एवढा मोठा. आपण तो जेवढं नंतर आडवा तिडवा कापायचा असतो. ए, ये. ते पण दाखव एक आपण तुझं. मला कामाच्या मध्ये कांदा चिकन पोळी कांदा बनवायची. म्हणजे काय? ते कांदा पहिला कांदा आपण ते बरं सांग रोल लसूण सोडायचं. हा हे काम भारी. पण पाकाय काढायचं. सांगायला काय? कोथिंबीर काय म्हणतात? व्हिडिओ करणार बाई मी. काय? व्हिडिओग्राफर द्यावा अशी वाकडी का असं का वाकडी? आता ह्याच्याकडे दे. सगळं तुझी सगळं तुझी कला दाखवा आता. लसूण सोलायची. हा लसूण सोलायची नाही, सगळं कांदा कापायची, कांदा कापायची, कांदा कापायची. का? आता आपले या साईडला दुसरे युट्यूबर बसलेले आहेत. थांब, थांब, थांब. अगदी घाईमध्ये बोट पाहून टाकली. मोटिवेशन व्हिडिओ बंद होतील. पण मोटिवेशन काय मोटिवेशन व्हिडिओ थोडीच ना बोटा सांगतो तू. शुभम सारखाच कापतो कांदा. बघू बघू हा बघू. इकडनं धार आहे ना. दादा पण सुरुवात आहे याची विचारणार. याला सुरीची धार कुठून आहे समजत नाही. दाखव जरा काय बरं? दाखव दाखव सुरीची धार कुठे आहे त्याला समजत नाही. हे बघ हे एवढी आणि हे मोठी हे बघा. हा इकडून जाड आहे आणि इकडून पातळ आहे असा. यांना सुरीची धार कुठून आहे विचारते ते लोक, समजत नाही. काय कांदा कापणार? सोडून सांगत आहे ना. बरोबर. त्या बाहेर वगैरे. हे आता इकडे येऊन दे. हे आता इकडे कॅमेरा फिरू. नाही मला काम आहे. शुभम इकडं फिरवायचा असतो ना शुभम. या लोकांना जेवण करायला सांगत बाबा हे हे टाइमिंग पण दाखव किती वाजले. आपल्या अशा वगैरे सवाल झालेले राहतो. सवाड झाले बापरे. सवाड 5 मिनिटं पुढे आहे. तरी पण सवाडच झालेत ना. आम्ही आलो होतो किती वाजता? 3 वाजता. ए, चार एक झालेली आपली. आपण अर्धवटच आहे. पाच कांदा झालाय. वाजता आम्ही लोकं 6, 7, 8. आता रोहनकडे सगळ्यांचा स्किल दाखवा. आता रोहन ते तिकडेच बसतं तिकडेच बस. रोहनची कला बघूया आता. माझी कला बघण्याआधी हे कोणी केलं? प्रोफेशनल हे हे कोणी का आपल्याला? हे सोड. शुभम दे. हे नाही कापलं. मी नाही कापलं ते. शुभम दे. आता समेंट टाकलेलं आहे ते. अरे, मी हे बघ. अरे हा. तुमचं घडलं मला. हा. हो. वा. एक नंबर पहिला घाव तर चांगला पडलाय. कालचं फळफळाचं हेच आहे. पहिला घाव चांगला पडलाय. कांदा पण घाव. ए, काळी टाकतोच नको. खाली. हा बघ. आणि जरी काय काही बघ. झाड राहिलं तर दाखवू नको मी डबल. चांगला आहे, तुझ्यापेक्षा चांगला काम आहे. दाखव शुभम काय दाखव. छे. काय रे असं कापतात असं कांदा कांदा. कापतात. हे काय? आता काप, चांगलं कापतो सगळं. चांगलं कापतो. शेवट आलेला आहे. तुमच्या दोघांपेक्षा तरी फास्ट कापतोय तो. फास्ट कापतो. आता पण स्लो झालेला आहे. ते व्हिडिओमध्ये दाखवायला फास्ट. शुभम साधा सोलू काढण्यासाठी खाली का टाकतोय. मस्त मग मस्त अँगल घेतलेला मध्येच काढली काढतोय. म्हणजे हे पण एवढं जरा म्हणजे त्याच्यात. दुधा पाटात ठेवलं ते पाटावरती. पुढे पाठ आधीच बघा, अर्धा तास झाला आणि आपण काम काय करतोय. बघायची तू ऍक्सेप्ट केला रे. छान, छान, छान. काय आहे? ट्रेनिंग द्यायला. शुभ बोलला ना. हे हॉस्पिटल समीर घे ना. मला जीव भावला. फोडणी पण आपण घालायची आणि हे सगळं कापायचं पण आधीच काय काय घेतोय का?
काकडी दे, शुभम. त्याने काल बोललो तेव्हा डोंबिवलीवरून माणूस. मेन आचार्य आले डोंबिवलीमधून. शुभम झालं. तुझी काकडी येते. शुभमची काकडी. माझी काकडी. त्यांना घेतली. सगळं कापून झाले. फोडणी पण आपण आम्ही दिलं आणि कापणार पण आम्ही. हे फक्त काकड्या करायच्या. आम्ही खाणार. शुभम ती गाडी चालू बसेल. चला इकडे शिकवतो. शिकायला जाऊया. या रे, शिकवतो तुम्हाला. मग पहिलं सगळं लावून घेऊया, नंतर भेटूया तुम्हाला सगळ्यांना. बघ. मसाला. 250 रुपयाची घोंबडी. 250 ना? 400. काय बोलतोय? 260 रुपये किलो. तिची नावं झाले म्हणजे 400 पकड. पार्टी कोणी बोलतोय? हा? पकड. दादा पैसे पण द्या. तेच चालतं. अरे हा रे. 50 रुपये, हा 20 रुपये, 10 रुपये, हा 5 रुपये, हा किती आहे? 5 रुपये, हा 10 रुपये, हा 5 रुपये, हे 10 रुपये, हे 10 रुपये. हे सोडून द्या, बजेटच्या बाहेर हे आहे. बरोबर. आम्हाला करायची बिर्याणी पण त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन मसाला जास्त दिसते. हा. एवढे मसाले टाकणार आहेत आतमध्ये. जे हाताला लागेल ते हाताला लागेल ते टाकून द्यायचं. बघूया कुठल्या मसाल्याची चव आता लागते. जे हाताला लागेल ते टाकून द्यायचं. आपल्याला असा विषय आचारी नाही. खतरनाक आहे. मग चव बघायला या. ते कशात? कुकर दे. काय हे आमचे हेल्पर बाबा हे आहेत सध्या. लोय. लोय. त्यांना सगळं सांगायला लागतं. एवढ्या बघा एवढी आम्ही आहोत 4 जण. खरं आम्हाला आम्ही आहोत 4 जण पण आम्हाला एवढी बिर्याणी पुरत. बाकी विधी सामान भरपूर आहे म्हणजे एवढी होणार आहे ती बिर्याणी. बाकी विधी डब्याला. पोटात दुखू नये म्हणून. गॅस आलेला बाहेर. कसे शेरू करून चला घेऊन आपलं ऑइल आहे आणि ह्यामध्ये आपल्याला काय नाही टाकण्यासाठी तर आपण देशी जुगाड समजतो मला साडा डायरेक्ट असं घ्यायचं जास्त आणि नाही. असं टाकायचं. आता आपले बघ लिंक खाली. असं टाकून द्यायचं. संपलं आहे तेलाचं काम. तुझ्या जागेवर. हे वाटायचं हे मिक्सरला. मिक्सर टाकलं मी खाली. आता तुला वाटून घे स्वतः घेऊन सोडून कुठं जातं. नेक्स्ट बारी आहे आपल्या खडे मसाल्यांची. बिर्याणी सगळ्यांना माहिती आहे कशी करतात ती, त्यामुळे जास्त काय सांगणार नव्हतं आम्ही. त्यामुळे बघा कसे काय काय करतोय ते आम्ही आता शेफ आहोत आणि काय त्यामुळे आम्ही आमच्याप्रमाणे बिर्याणी करतोय. खराब झाली तरी आम्ही चांगलीच बोलत का. हॉटेलची हिंमत नाही बोलत. शुभम काय आहे? नाही नाही सगळ्यांनी घेतलं बोलू शकत नाही कोणला. आता सगळ्यांनी एक काम आपल्याला आता एकामेकाच्या नावावर जास्त करणार आहे. ते बरं होईल ना. ते बरं होईल ना झाडा आतमध्ये पण दाखव. ते जरा इकडे पण दाखव. काय टाकलं आतमध्ये? मिरची लाईट आपलीच वाटतं. मिरची चाट मिरची तिकडे वाटते. तीनच मिरची टाकलं मी. तिकडे द्यायची. व्हिडिओ बघा लागतो. व्हिडिओ बघा लागतो.
रोज दो याच्यावर सोडून टाकायचं असतं. हां काय नाही चला रोहननी थोडासा हात लावला आहे, हातभार लावला आहे. काय टाकू शुभम, काय टाकू? हां तेल. मला शुभमचं पण ऐकूया. आणि आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल मीठ टाकायचं आहे, त्यामुळे भात जरासा खुलतो. देशी पद्धत हे पकडे. 2 माणसं अशी आहेत सकाळपासून आंघोळ नाही केली. अरे म्हणजे काल सकाळी आंघोळ केलेली. मी केले यांना काय माहिती, हे वाद घेतला का. पाणी आलं तू हवा तिकट करूया मस्त समजा नाही. हात हसतोय माझं. ॲडव्हर्टाईज करतो त्यांची. हा थोडं टाकतो आम्ही, आम्हाला कारण चिकन थोडंसं काढून ठेवायचं, त्यामुळे हा ग्रेव्ही मसाला पाहिजे आम्हाला. म्हणून जास्त टाकायचं आहे. आम्हाला खाण्यासाठी पाहिजे चिकन, म्हणजे असं वेगळं थोडंसं रस्सामध्ये, म्हणून आम्ही ग्रेव्ही मसाला टाकलेला आहे. ते थोडंसं चिकन काढून टाकायचं आहे. तुम्ही तो स्किप करू शकता बिर्याणीसाठी. आता मिक्स सगळं मिक्स करून घेऊया. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया, थोडीशी फ्लेवर येण्यासाठी. बस ठीक आहे. त्याच्यामुळे कोथिंबीर आवड लसूण टेस्टमध्ये होते ना कोथिंबीर. फोडणी देऊन झालेलं आहे. आता आपण चिकन टाकू. चिकन पाणी भरपूर पाणी सुटलं रे त्याच्यानं, पुन्हा काही. इकडे हा एकटा जेवण बनवतो आणि इकडे दाखवतो. हे बघा, हा बघा दुसरा मस्त गॅलरीत बसून कोहली. हा एक टाइमपास करतात, थोडासा आणि इकडे टाइमपास करतात दोघं जण. रोज येऊ का भाई यूज करायला. आपल्या इकडे राईस उकडायला ठेवला आहे आम्ही, उकडा करण्यासाठी. आणि चिकन तर ऑलमोस्ट रेडी झाले. हा कुक झाले चिकन, हा कुक झाले. आम्ही थोडंसं काढून ठेवलं चिकन ह्या साईडला. आम्ही नंतर खाण्यासाठी चिकन कसं झालं ते बनवण्यासाठी, आणि नंतरला डब्याला नेण्यासाठी रोहनला, त्यासाठी थोडंसं काढून ठेवूया. आणि बाकीचं इथे रोहन येलं पाणी आणि लेअर टाकायचं, म्हणजे भात थोडंसं टाकायचं, सगळं टाकायचं. आपण एवढ्या सगळ्या लेअर नाही दिलं, आपल्याला थोडीशी अशी पटपट बिर्याणी केलेली आहे आपण. झटपट पटापट.
त्यांच्या प्रमाणे कट कर सगळं झालं तर आपण थोडंसं आहे ना आपण थोडासा ना चिकनचं आहे ना थोडंसं ग्रेव्ही टाकायची की जे साईडला काढून ठेवली ना त्यात थोडीशी टाकून दिली पीस पण गेले जायचे असा विषय नाही आपल्याला सांगतात थोडीशी ग्रेव्ही टाकून द्यायची देन थोडी कोथिंबीर पण काढली होती ती कोथिंबीर टाकूया आणि जे आपण आणलेलं तूप काढायचं हे आपण एक तूप आणलं थोडंसं जास्त कमीच आहे टाकूया आणि तूप टाकलं आहे त्याने आणि आता आपण त्याला थोडंसं झाकण ठेवून दम टाईप करूया थोडंसं रोहन याचं झाकण कुठे आहे आणि कुकर आपल्याकडे काय आहे तो त्यामुळे आणि स्लो गॅसवरती आपण 1-2 मिनटं थांबूया थोडा वेळ बाहेर टाकू आपण बिर्याणी मसाला टाकायचा विसरलो वरती थोडासा परत खोलतोय आणि पुढे गेला बिर्याणी मसाला इथला आणि थोडासा एव्हरेजचा आपण चिकन बिर्याणी मसाला टाकतो वरती बंद करू तर आपण आता बिर्याणी मसाला टाकले आहे आणि नंतरला परत एकदा बंद करून देऊ डन. आता हे लोक इकडं परत मोबाईल घेऊन बसलेत आपलं त्या साईडला सगळं रेडी आहे बऱ्यापैकी म्हणजे चिकन रेडीच आहे चिकन थोडंसं काढून ठेवलं आहे आणि इकडे बिर्याणी आपली दम मारते शूटिंग होत आले कसं बंद करून ठेवूया आता गॅस बंद केलं आहे सगळं तिकडे सगळं कोशिंबीरची तयारी रेडी आहे आता हे भांडी घासून ठेवली पोरांनी आणि हे लोक डान्सची तयारी करतात होय काय कोण आणि शुभम म्हणून बाहेर बसला काय शुभम काय आलं बाहेर का बसतोय हवा हवा नक्की हवा साईड ना कुठून हवा येते चला काय रोहन हवा येत होती बंद केलं हवा एवढी येत होती हवा तिकडून येते गरम आलेला फॅन फास्ट करतो ना पण हवा तर बाहेरून येते व्हिडिओ करायचा अच्छा आणि आपली कोशिंबीर पण रेडी झालेली आहे सगळं झालेलं आहे चला 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 जेवायला चला पाडशील बिडशील आपली बिर्याणी ही बिर्याणी आणि कोशिंबीर आणली आहे पडदा बंद केला लोक एवढंच आहे का संपला कळशी घेऊन येतो की काय पैसे नको गेला ना आता घेतली असं घेतलेली
असं अर्ध्या मध्ये घेतो समज तू. अरे आता तो जवळ आला ना. चला ए हॅपी बर्थडे करा बिर्याणीचा. Happy birthday बिर्याणी. एक नंबर. चला हे बघ आपण जातो. अरे हॅपी बर्थडे बिर्याणी. हॅपी बर्थडे डिअर बिर्याणी. इकडे जाऊ. आणि ही बघा आपली लेअरवाली बिर्याणी. अशा तऱ्हेने चिकन बघूया खालचं. चिकन 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 वरती चिकन पीस एक साईडला गेले वाटतं. पीस साईड मिक्स नाही करायचं ना. वरती तेवढं बरं घेऊ ना एक साईड काढून त्याला सगळ्यांना नंतरला बघू. चला प्रॅक्टिकली बसलोय पण काका पाहिजे ना. काय झालं माहिती आहे आपल्याला राईस कमी झालाय म्हणून खायचे पीस आहेत ना ते जास्त झालं. जास्त झाले. त्यामुळे पूर्ण ओढी गेली बिर्याणी. सगळेजण इकडे आतमध्ये आली त्यामुळे ते ठीक आहे गेले. ते बोलले जेवायला बसत ना आता. आता काय लवकर होत नाही. आपल्याकडे फोटो नाही काढले त्याने का आता या आपल्याला. ते होतं की ते कोणते जागा आहे? फोटो. हे आमच्या आचारी बघूया कशी झाली बिर्याणी. आहा एक नंबर एक नंबर. हा हा खायच्या आधी. खायच्या आधी एक खरं सांग कशी आली सर मस्त झाली. सिरियसली. आता तू सांग. ठीक आहे भाई एक नंबर. वाह झाले नॉर्मल. स्वतः बनवल्यावर तशी झाली. चांगलं झालं. त्याला खरं हे खरं खरं सांगा भाई. अरे चांगली हा मस्करी नाही रोहन. हा मस्त झाली. तोडा नसतोस तू. मस्त झाली. ऑर्डर कसं बघ. याला विचारायच नको भाई. असो चला पहिला जेवून घेऊया नंतर भेटूया. वाघात ऐकत नाहीत कोंबडी खायला. होय आता वाघ बसलेत कोंबडी खायला. कोंबडी खाऊन झाल्यानंतर भेटू. चलो जेवून झालं पण त्याला दाखवायला नाही मिळालं काय. साहेब इकडे आवरत आहेत सगळं बऱ्यापैकी. शुभमने थोडेसे भांडी घासून ठेवले इकडे. सगळी बिर्याणी संपली इकडे सगळं. रोहन आवरते आणि आता आम्हाला जायचं आहे घरी. आता रोहन भांडी घासेल. बरं घासेल ना रोहन. हां रोहन घासेल भांडी. पण थोडीशी मदत करू आम्ही घरातून. व्हिडिओ कॉल करत मदत करू आम्ही. सम्याला रोहन हां सम्याला जायचं आहे घाटकोपरला. सम्या कुठे गेला. सम्याला जायचं आहे घाटकोपरला आणि मला जायचं आहे डोंबिवलीला. तर आता मी निघतो आहे आणि हा मला सोडायला येणार आहे. शुभम पण दिवस येतो. तर आता मी निघतो आहे. आता वाजले बघा किती वाजले 11:15 वाजायला आले. आता आमचं सगळं तर आवरून झालं आहे. आता शुभम आता आम्हाला सोडायला येणार आहे डोंबिवली नाही तर शुभम आता आम्हाला सोडायला जाणार आहे दिवा स्टेशनला. समय जाणार घाटकोपर आणि मी जाणार डोंबिवली. हां मग दिवा शुभम दिवा स्टेशन सोडायला जायचं तुला दिवा स्टेशनला. दिवा स्टेशनला सोडायचं ना आम्हाला. कसा नाही येणार तो. दे इकडे चाकू. समय उद्याशी ना भांडी हा ठेव ना. शुभम ना उद्या रात्री मी याच्याकडे जेवण जातो. तू इकडे आणि आपण भांडी तुला सकाळला लागेल ना. जेवण ते बघ, ते आहे ना सकाळी ते घेऊन ये. जेवला नाही का इथं? भात डाळ भाजी सगळं आहे. भात सगळं आहे. बिर्याणी करण्याच्या नादामध्ये सकाळचं जेवण सगळं तसंच आहे. भाजी पण तशीच आहे. चावर आहे चाकून जात हा बघ हा भांडी घासायचं सोडून निघाला शुभम डबा वगैरे घेऊन. ठीक आहे चला आता आपल्याला पण जायचंच आहे. भांडी घासायला कोणी मागत नाही. सकाळी जा पिऊन जाऊया. तर रोज नको पैसे नको देऊ.
रोज नको रोज नको अरे घ्या रे. अरे राहू दे, अरे नको रे. राहू दे रे. तर 4 वाघ कोंबडी खाऊन दमलेले पोट एकदम कोंबडी आहे. बेरे जास्त झाली थोडी चांगली झाली होती चांगली चांगली झाली. झाली. चांगली झालेली बिर्याणी माझ्या तोंडात मी तारीफ करतो सारे का बोलतच नाही चांगली झाली होती, मस्त झाली. मगाशी सगळी सगळी. होय. ते झाले असंच सांगत होते त्यामुळे समजत नव्हतं नक्की चांगलं झालं की काय मस्त झाली. तू हसत होता 10 वेळा विचारली. तर असं तर 4 वाघाची पार्टी आज फायनली किती दिवसाने सक्सेसफुल झाली. कधीपासून आम्ही म्हणत होतो एकदा एक दिवस लवकर येऊया जास्त आपण जवळच राहतोय म्हणा जास्त लांब पण नाही हा थोडासा लांब आहे आम्ही काय जवळच आहोत तिकडे 2 डेंगांच्या अंतरावर आहोत. तर बऱ्याच दिवसांची आपली पार्टी सक्सेसफुल झाली ते पण तर plan करता. हा ती हा ती पण एक अचानक न- plan अचानक भयानक प्लॅन झाला होता आणि ती पण चांगलाच झाला म्हणा. तर असो आजचा ब्लॉग आपला कसा झाला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता गावी पण जायचंय शिमग्यासाठी Direct भेटू गावाला. तर हा डायरेक्ट आता भेटू गावाला कारण आपण तर डेली ब्लॉग करत आहोत आम्ही असा थोडंसं मध्ये मध्ये काय असेल तर स्पेशल तरच ब्लॉग करतो. तर भेटू गावी आणि पुढच्या आणखी एका धमाल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटू बाय बाय.